नमस्कार, मी वासुदेव सत्रे, ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तज्ञ। आजचा आपण पंचांग बघूया। इंग्रजी तारीख आहे आजची 11 जून 2024, ज्येष्ठ शुक्ल पंचमी तिथी मंगळवार। नक्षत्र आहे आजचं आश्लेषा। व्याघात योग आलेला आहे आज। शुभ वेळ जी आहे तर आजचा दिवस जो आहे तो वर्ज्य दिवस सांगितला आहे, त्यामुळे आज कुठलेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य दिवस आहे। तर अनेकांना प्रश्न पडतो की मला वास्तू होईल का माझी, किंवा वास्तू विकल्या जाईल का, किंवा कुठली जमीन किंवा शेती ती होईल का किंवा विकल्या जाईल का, किंवा वास्तू व्हावी यासाठी एक छोटासा उपाय सांगतो। घरातल्या कर्त्या पुरुषाने कोणत्याही मंगळवारी सूर्यास्ताच्या आत नर्सरीतनं एक कोरफडीचं छोटंसं रोपटं घेऊन यावं। जाताना घरातनं अक्षता घेऊन जाव्यात। त्या अक्षता त्या कोरफडीवर अर्पण कराव्या मनोमन, आणि मनोमन प्रार्थना करावी की कार्य सिद्ध होऊ दे, ज्या कार्यासाठी आम्ही हे रोपटं घेऊन जातोय। आणि घरी नेल्यानंतर घराबाहेरच ते रोपटं जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं मुळासकट, आणि देवघरासमोर पाटावर हिरव्या कापडावर ते रोपटं ठेवायचं। आणि रात्री 12 वाजता बरोबर पती पत्नींनी केली तर उत्तमच पूजा। रात्री 12 वाजता पती पत्नींनी किंवा घरातल्या कर्त्या पुरुषाने त्या रोपट्याची पूजा करावी, हळद कुंकू अक्षदा आणि फूल वगैरे वाहून, आणि दही भाताचा नैवेद्य दाखवावा। आणि त्यानंतर कापूर जो आहे तो प्रज्वलित करून आपली मनोमन प्रार्थना करावी की जिथे वास्तू आहे ती वास्तू विकल्या जावी, किंवा कुठल्या एरियामध्ये आपल्याला वास्तू हवी असेल तर त्या एरियामधलं त्या एरियाचं नाव घ्यावं, आणि कुठे वास्तू आहे ती वास्तू आपल्याला मिळावी यासाठी म्हणून मनोमन कापूर शांत होईपर्यंत प्रार्थना करावी, आणि नंतर झोपी जावं। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील कर्त्या पुरुषाने ती जी पूर्ण रोपटं जे आहे ते कुठल्या तरी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करावं। या उपायांचा अनेकांना फायदा झालेला आहे। तुर्तास थांबूयात। नमस्कार।